नमस्कार, तू रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अंजली आरोप करत असते की तुमची मुलगी तुम्ही जबरदस्ती आमच्या घरात पाठवली आहे, आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी. अगोदर तुम्ही आमच्या घरात शिरण्याचा, आमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे माझी आई हे जग सोडून गेली. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही राज शिर्क्यांच्या घराण्याच्या मागं लागले आणि मग तुम्ही माझ्या भावाला म्हणजे अर्णवला जाळ्यात उडवलं. हे सगळं ऐकल्यावर सुप्रिया म्हणते, बस किती घाणेरडे आरोप लावताय तुम्ही, मला सहन होत नाही आहे. तर इथे अंजली म्हणते, तुम्हाला सहन नाही होते पण तुम्ही हे सगळं केलं आहे आमच्या बाबतीत. आमच्या आईच्या मरण्याचं कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात, असं म्हणत अंजली नाना प्रकारे आरोप लावत सुप्रियाला बोलू लागते. वल्लवी मात्र हे सगळं ऐकत बाहेर मज्जा घेत असते आणि सगळं तिच्या मनाप्रमाणे चाललेलं असतं. आता इथे अंजली सांगू लागते की आम्हाला ही मुलगी आमच्या घरात नको आहे, आम्हाला सहन नाही होते, ह्या मुलीला बघण्याची अजिबात इच्छा नाही. आणि तुम्ही जो नालायकपणा केला, ज्याच्यामुळे माझे बाबा माझी आई वेगळी झाले, आता तोच तुमच्या मुलीला पण तुम्ही शिकवला. इथे ना ईश्वरी म्हणू लागते, अंजली ते बस झालं, तुम्ही आत्तापर्यंत मला जे बोलत होतात ते ठीक आहे, पण आज तुम्ही थेट माझ्या आईवर आरोप लावला, हे मला सहन नाही होते. प्लीज तुम्ही जे बोलताय ते बंद करा बोलणं. तर अंजली म्हणते, मी तर फक्त बोलत आहे, पण तुझ्या आईने ते सगळं केलेलं आहे. सुप्रिया हे सगळं ऐकत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही किती खालच्या लेवलचं बोलायला लागला आहात. तुम्हाला माहिती आहे का, मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्या ईश्वरीने काय काय केले. तिच्यावरती हल्ला झाला होता, ते तरी आठवतं का? तो हल्ला कोणी केला होता तुम्हाला माहिती तरी आहे का? तिने जुन्या काही पत्रकारांची भेट घेतली आणि तिने प्रयत्न केला होता की हे सिद्ध करायचं की कोणीतरी आम्हाला अडकवले. तर त्या प्रयत्नामध्ये ती तिथपर्यंत पोचली होती. त्या माणसापर्यंत पोचण्याच्या काही क्षण अगोदरच त्या व्यक्तीने ईश्वरीवरती हल्ला केला आणि ईश्वरीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला कळतं आहे का, मी निर्दोष आहे हे सिद्ध होणारच होतं, पण त्या व्यक्तीने इथे ईश्वरीवर हल्ला करून सगळे पुरावे तिला मिळू नये ह्या गोष्टीचा पूर्णपणे प्रयत्न केला. अर्णवला ज्या वेळेला कळलं ना की मी ह्या सगळ्या गोष्टीची गुन्हेगार आहे, तर त्याने पूर्णपणे माझ्याशी आणि ईश्वरीशी बोलणं बंद केलं होतं. पण त्याचा एकच उद्देश होता की त्याने एवढंच सांगितलं की तुम्ही सिद्ध करा, तुम्ही निर्दोष आहात. खूप प्रयत्न केले आम्ही, पण ह्या प्रयत्नात माझ्या मुलीचा जीव जाता जाता राहिला. त्याच्यानंतर ईश्वरीने एक युक्ती केली. हॉटेलमध्ये जो प्रसंग माझ्यासोबत आणि ह्या राज शिर्क्यांसोबत झाला होता, तो पुन्हा एकदा तिने केला आणि अर्णवला त्याच प्रसंगात पुन्हा अडकवलं. अर्णवला तेव्हा कळलं की आपल्या बाबतीत जर असं घडलं आहे तर आपल्याकडे एकही पुरावा नव्हता. तेच सगळं आम्ही रिपीट केलं. जसं राज शिर्क्यांना चक्कर आली, मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच मीडियामध्ये घुसली आणि सगळे मीडियावाल्यांनी ह्या गोष्टीचा बाऊ केला. कुठल्याही गोष्टीची आमची शहानिशा न करता आमच्या दोघांवरती आरोप लावले. आम्ही दोघंजणं निर्दोष होतो. राज शिर्के तर देव माणूस होते, मी फक्त दुसऱ्यांदा भेटली होती आणि तेही इंटरव्ह्यूसाठी. हे सगळं ऐकल्यानंतर मामा म्हणतात की आमचं खरंच चुकलं बहुतेक कारण आम्ही खरं तर आमच्या बहिणीच्या दुःखात होतो. तिने जे काही आत्महत्या केली त्याचं कारण आम्ही फक्त आजपर्यंत त्या बाईला म्हणजे तुम्हाला समजत होतो, आम्हाला माफ करा असं म्हणत इथे मामा बोलू लागतात माफी. पण इथे अंजली आणि आजी एकही शब्द बोलत नाही, उलटं रागाने सुप्रियाकडे पाहत असतात. अंजली तर कितीतरी चुरू बोलत सुप्रियाचा आणि इथे ईश्वरीचाही अपमान करत असते. आम्हाला नको आहे तुमची मुलगी या घरात, तुम्ही आमच्या चिंटूलाही आता घोळात घेतलं. बघा कसे नाटकं करतात तुम्ही, नाटकं करून माझ्या भावाला वेड्यात काढताय, पण मी नाही निघणार वेड्यात. सुप्रिया मात्र आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते, बस झालं, माझ्या मुलीला मी तुमच्यासारख्या लोकांमध्ये नाही ठेवू शकत. मला वाटायचं तुम्ही फार समजदार आहात, मला आणि माझ्या मुलीला समजून घ्याल, पण तुम्ही तशी मोठ्या मनाची निघालीच नाही. माझ्या मुलीचा इथे पदोपदी तुम्ही अपमान करताय, हेही मला सहन होत नाही. आत्ताच्या आत्ता मी माझ्या मुलीला इथून कायमची घेऊन जात आहे. जोपर्यंत तुम्ही तिची माफी मागत नाही तोपर्यंत मी तिला तुमच्या घराच्या दाराच्या उंबऱ्यापर्यंत येऊ देणार नाही. इथे ईश्वरी तिच्या आईला सांगत असते, थांब आई, कशाला घाई करते. इथे अर्णव पण आले नाही, त्यांना काय वाटेल, त्यांच्या मनाची घालमेल समजून घे, तू त्यांच्याशी बोल, मगच आपण पुढचा निर्णय घेऊ. पण इथे सुप्रिया मात्र चिडलेली असते. हाताला फरफटत ती ईश्वरीला घेऊन तडातडा घरी निघून गेलेली असते. वल्लवीला मात्र फार आनंद होतो. तिने जो प्लॅन केला त्याप्रमाणे ईश्वरी घराबाहेर गेलेली आहे. इकडे मात्र नम्रताच्या मागोमाग चांगलाच शुभंकर लागलेला आहे. एकदम
एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या प्रियकरासारखा तो सतत आपल्या नम्रताच्या डोक्यात काही ना काही खूळ घालत असतो. तिच्याशी बोलण्याचा, तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसेल. ती विचारात बसलेली असतानाच तिला म्हणू लागतो की कसला विचार करतेस तू, पोहे खा. असं तसं पोहे खाल्ल्यानंतर तिच्या घासामध्ये एक ना शेंगदाण्याऐवजी दगड लागतो. तर ती तो दगड थुंकते आणि प्लेट उचलत असते. तर लगेचच शुभंकर विचारतो, कुठून आणला हा किराणा, हे शेंगदाणे कुठून आणलेत? तर ती सांगू लागते की पुरुषोत्तम साहेबांच्या दुकानातनं. का, त्यांना जाऊन तू काय मारून टाकणार आहेस का? शेंगदाण्यांमध्ये दगड निघाले म्हणून. खरं तर हा आता कुठल्या लेवलचा आशिक आहे हे आपल्याला पुढे जाऊनच कळणार. आता इथे ना सगळेजण चिंतेत बसलेले असतात. ईश्वरीचा जितका अपमान सगळ्या घरच्यांनी केला आहे तो काही आकाशला सहन होईना. आपण तिची माफी मागून तिला घरी आणायला हवं असं त्याला वाटत असतं. तर अंजली मात्र या गोष्टीला सक्त विरोध करताना आपल्याला दिसेल. आणि वल्लवी घरी येते, पाहते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले. काय झाले, घडले का घरामध्ये, असा प्रश्न ती विचारू लागते. तर इथे ना अंजली लगेच सांगू लागते की ती ईश्वरीची आई आली होती तिचे नाटकं दाखवत, तिला घेऊन गेली. आणि तितक्यातच बाहेरनं आवाज येतो राकेशचा. तो घरात येतो आणि लगेच सगळ्यांना पेढे वाटू लागतो की मला सात्विक फॅशनमध्ये जॉब मिळाली, चांगली पोस्ट पण दिली, चांगला पगार पण मिळतो आहे, असं तसं. आणि पेढे वाटू लागतो त्या आनंदामध्ये. सगळेजण खुश का नाही म्हणून प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे. तर ना पेढे देण्यासाठी आता राकेश सगळ्यांकडे जातो, आजीचा आशीर्वाद घेतो. पण ईश्वरी मॅडम दिसत नाही त्यांना. तर प्रत्येकाच्या आनंदात आनंद होतो. मला त्यांनाही पेढा द्यायचा आहे, कुठे आहे असं विचारू लागतो. मग सगळेजण इथे शांत असतात. तर अर्णवला आठवतो ती माहेरी गेली आहे, तर आली नाही का अजून, असाही तो प्रश्न विचारू लागतो. अर्णव हाका मारू लागतो, मी सिंदोर असं करत. तर कोणीही काही बोलत नाही. खरं तर सगळ्यांच्या लाजिरवाण्या नजरा खाली झुकलेल्या असतात. कोणीही आता इथे बोलू शकलेलं नसतं की काय घडलेलं आहे. तर आता मिस इंदोर घरात आहे की नाही चेक करण्यासाठी तो तिच्या खोलीकडे जाऊ लागतो. आजी म्हणू लागते की ती घरी नाही आहे. तर त्याचं कारण काय, तर सुप्रिया आली होती, तिने जाब विचारला, तिने तिच्या मुलीला घेऊन जायचा निर्णय घेतला आणि ती मुलीला घेऊन इथून कायमची निघून गेलेली आहे. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर अर्णव आता सगळ्यांना बोलू लागला आहे की तुम्ही सगळेजण किती चुकीचे वागलात तिच्यासोबत. इथे ना ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की आपण अर्णव सरांना सांगितलंच नाही, आपण इकडं आलो आहे, त्यांना काय वाटेल, त्यांनी तर प्रत्येक संकटात आता साथ दिलेली आहे आपली, आपण त्यांना असं न सांगता यायला नको होतं. तर तिचं म्हणणं असतं की मी इथे ना अर्णवला फोन करून सांगते. शुभंकर इथे मध्येच बोलू लागतो, मला काय वाटतं सेल्फ रिस्पेक्ट हवा, तू कशाला त्यांना फोन करते, त्यांच्या पुढे पुढे करते असं म्हणत तो इथे फोन करू नको असं सल्ला देतो. तर ईश्वरी इथे चिडते आणि ती म्हणू लागते की तुम्ही मला अजिबात कोणी सल्ला द्यायचा नाही, कारण अर्णवने माझी प्रत्येक गोष्टीत साथ दिलेली आहे. इतकं काही घडूनही त्याने माझ्याशी कधीच वाईट वागणं केलेलं नाही, नेहमी मला मान सन्मान दिलेला आहे. पण आता ती जेव्हा फोन लावते ना तो फोनच उचलत नाही. मग तिला वाईट वाटतं. तर इकडे ना खरं तर त्यांनी फोन न उचलण्याचं कारण तो घरी सगळ्यांशी बोलत असतो. आजीला, घरच्या सगळ्यांना तो जाब विचारत असतो, तुम्ही मिस इंदोरसोबत असं कसं वागू शकतात, तुम्हाला समजत का नाही, तिने किती प्रयत्न केले स्वतःच्या आईला सिद्ध करण्याचे, किती निर्दोष आहे ती, मला पटलंही. तिने माझ्यासोबत जे गोष्टी केल्या त्यातनं मला तिने चांगली समजून सांगितलेलं आहे. तर इथे अंजली म्हणते तिच्या आईने पण सगळी कहाणी आम्हाला सांगितली, काय काय झालं, काय काय केलं. पण आत्ता आम्हाला ह्या विषयावर कुणाला काहीच बोलायचं नाही. आमची गुन्हेगार आहे ती, आमच्या आईच्या जाण्याची गुन्हेगार आहे सुप्रिया, आणि त्या दोघींनाही मी या घरात पाऊल ठेवून देणार नाही असं म्हणत अंजली तिच्याविषयी घाण बोलू लागते. तर नाही, त्या अर्णवला ते अजिबात आवडत नाही आणि अर्णव म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपण जाऊ आणि त्यांची माफी मागू, त्यांना घरी घेऊन येऊ. तर वल्लवी म्हणते कोणीही आम्ही तिकडे तुझ्यासोबत येणार नाही, तुला जायचं असेल तर तू खुशाल जा तिची मनधरणी करायला, आम्ही येणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं असतं. आता इथे स्वतःच मग अर्णव प्रयत्न करतो ईश्वरीला फोन करून सॉरी म्हणतो आणि वापस ये म्हणू लागतो. तर इथे सुप्रिया म्हणू लागते की मी तिला तुमच्या घरी पाठवणार आणि तुमच्या घरी तिचा किती अपमान केला जातो आणि ते सतत तेच होत राहणार, त्यापेक्षा माझी मुलगी माझ्याजवळच बरे. तुमच्या घरची जोपर्यंत तिला स्वीकारत नाही, तिची माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही काही तिला पाठवणार नाही. तर आता रात्री जेव्हा जेवणाची वेळ झाली, टेबलावरती तेच बाहेरचं जेवण पाहून आकाश चिडचिड करू लागतो, मी नाही खाणार हे भरीत आणि भाकरी चपाती. तर ना वल्लवी म्हणते जी मिळेल ते गपचूप खायला शिक जोपर्यंत आणि ताई येत नाही. तर ना मामा इथे लगेच बोलू लागतात की तुझी आई कधी किचनमध्ये गेलीच नाही, त्याच्यामुळे आपल्याला हेच खावं लागेल. इथे ना एक व्हिडिओ आकाशला अर्णव सेंड करतो आणि म्हणतो सगळ्यांना सेंड कर. तर व्हिडिओमध्ये काय आहे सगळेजण विचारू लागतात.
त्यातनं एक कुत्री असते जिला रॅबिट झालेलं असतं. तिच्या मुलाला कोणीच स्वीकारत नाही, कारण ती तर तिच्या रॅबिट ह्या आजाराने गेली, पण त्या मुलगा आहे त्याला काहीच झालेलं नाही, तरी त्याला कोणी स्वीकारायला तयार नाही. सगळेजण हळहळ करतात की असं कसं कोणी वागू शकतात, आईला रॅबिट झाला म्हणून काय मुलीला होईल का. तर हेच तर मग इथे अर्णव सांगतो, आपण पण काय वेगळं केलं आहे. सुप्रियाने जो गुन्हा केला आहे की नाही ते अजून सिद्धही झालं नाही. त्याचा आरोप आपण इथे ईश्वरी लावून मोकळं तर झालं. आता सगळेजण विचारात पडले ही गोष्ट ऐकून, खरंच आपण वाईट वागलो ईश्वरीसोबत. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार बाळ खूप रडत असतं. ईश्वरीला असली तरच ती राहील असं सगळ्यांना जाणवतं. मग ईश्वरीजवळ आपण बाळाला घेऊन जायचं कारण म्हणतो, तर अंजली म्हणते नाही, माझ्या बाळाला मी तिच्याकडे नेणार नाही. ती माझ्या आईची गुन्हेगार आहे, माझी गुन्हेगार आहे. बाळ किती का रडेना, पण मी नेणार नाही. आता इथे बाळ खूप रडत असतं, तर आकाश त्याच्या बाबांना म्हणतो आपण दोघं जाऊ आणि ईश्वरीला घेऊन येऊया. पण वल्लवी इथे स्पष्ट सांगते तुम्हाला दोघांना की अजिबातच तुम्ही दोघांनी तिकडे जायचं नाही तिला आणण्यासाठी, समजलं. अशी दम देऊन त्या दोघांना ती गप्प बसवते. आता स्वतः अर्णव तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतो की घरी बाळाला तुझी फार गरज आहे, चल घरी. तर इथे ना सुप्रिया म्हणू लागते की तुमच्या घरचे कोणी येत नाही, जोपर्यंत ईश्वरीची माफी मागत नाही तोपर्यंत मी तिला पाठवणार नाही, म्हणजे नाही, माझं मत स्पष्ट आहे. आता ईश्वरी आणि अर्णव ह्या सगळ्या गोष्टींवरती काय पर्याय काढतील, चला तर मग आपण पाहूया. आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत छोटी विश्रांती. धन्यवाद.